तुम्हाला अवघड जाते का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण आपण या ठिकाणी संख्या व संख्याचे प्रकार यावर आधारित जी गणित आहेत, एकूण 15 नमुन्याची गणित आहेत आणि प्रत्येक नमुना ट्रिक्स वापरून कसा सोडवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। तर बघूया नमुना 1 काय आहे। तर या ठिकाणी बघा, पहिला नमुना आहे आपला, म्हणजे पहिलं गणित आहे आणि प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी बघा, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती। आता या ठिकाणी तुम्ही प्रत्येक संख्या विषम संख्या लिहून घेणार आहे आणि नंतर बेरीज करणार आहात का? तर नाही, यासाठी तुम्हाला ट्रिक्स वापरण्याची गरज आहे। आता यामध्ये ट्रिक्स काय आहे बघा, जर समजा सुरुवातीच्या जर विषम संख्या घेतल्या, म्हणजे काय, तर 1 अधिक 3 या सुरुवातीच्या 2 विषम संख्या आहेत, बरोबर आहे। यांची बेरीज ही किती असती? 4 असती, बरोबर आहे। आता या ठिकाणी एकूण विषम संख्या किती आहेत? 1 आणि 2, म्हणजेच किती झाल्या? 2 चा वर्ग हा किती असतो? 4 असतो। म्हणजे जेवढ्या विषम संख्यांची बेरीज तेवढ्या संख्यांचा वर्ग केला तर उत्तर तुम्हाला मिळणार आहे। अजून एखादं उदाहरण बघू। या ठिकाणी बघा, 1 अधिक 3 अधिक 5 म्हणजे सलग येणाऱ्या 3 विषम संख्या आपण या ठिकाणी घेतल्या, तर इथं एकूण संख्या किती आहेत बघा? 1 2 आणि 3 आहेत। म्हणजे जर 3 चा जर वर्ग केला तर उत्तर किती असणार आहे? 9 असणार आहे। पण एकदा टॅली करून बघूया। या ठिकाणी बघा, 3 आणि 1 4 झाले, 4 आणि 5 9 होतात, म्हणजे एकूण संख्या 1 2 3 म्हणून 3 चा वर्ग उत्तर किती आले? 9 आले। ठीक आहे। त्याच पद्धतीने आता 1 पासून 100 पर्यंतच्या विषम संख्या किती असणार आहेत? निम्म्या सम असणार आहेत, निम्म्या विषम असणार आहेत, म्हणजेच किती असणार आहेत? तर 50 असणार आहेत। जसं की बघा, इथं 1 पासूनच्या म्हणजेच काय असणार आहे? 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक डॉट 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 आणि शेवटची संख्या ही किती असते? 99 असते, बरोबर आहे। पण ह्या सर्व संख्या मिळून किती संख्या होतात? तर 50 संख्या होतात, म्हणून 50 चा वर्ग हा किती असणार आहे? आता बघा, 5 चा वर्ग हा किती असतो? 25 आणि पुढे एक शून्य आहे, वर्ग केल्यानंतर त्या काय होतात? 2 शून्य होतात। म्हणजेच 1 पासून 100 पर्यंतच्या ज्या सर्व संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज ही काय असणार आहे? तर 2500 इतकी असणार आहे। ठीक आहे। जाऊया आपण नमुना 2 कडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर सुद्धा करा। नमुना 2 बघतोय, काय आहे बघा यामध्ये। तर जर तुम्हाला असं विचारलं, 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज, गणित बघा, 1 पासून म्हणजे 1 पासून सुरुवात होऊन 50 पर्यंतच्या ज्या समसंख्या आहेत यांची बेरीज किती आहे, त्यासाठी तुम्हाला सूत्र वापरायचंय। ही ट्रिक लक्षात ठेवा, n कंसात n अधिक 1। ठीक आहे। कसं? तर n म्हणजे एकूण समसंख्या किती ते वापरायचं आणि त्याच्यानंतर उत्तर काढायचं। आता 1 ते 50 पर्यंत त्याच्या आधी एक छोट्या छोट्या गोष्टी शिकून घेऊया। जर समजा आता या ठिकाणी बघा, 2 आणि 4, 2 अधिक 4 सलग येणाऱ्या 2 समसंख्या। ठीक आहे। एकूण संख्या किती आहेत आपल्या? तर 2 आहे, तर त्याला गुणिले 2 अधिक 1 म्हणजे किती झाले? 3 केले, तर या दोघांची बेरीज किती आली बघा? 6 आली। 2 अधिक 4 म्हणजे सुद्धा किती असतं? तर 6 असतं। त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, म्हणजे 1 पासून 50 पर्यंतच्या, आता 1 ते 50 पर्यंत किती समसंख्या असणार आहेत? तर 25 असणार आहेत, बरोबर आहे। जसं की बघा, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक डॉट 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 अधिक 50। ठीक आहे, बरोबर। काय असणार आहे या ठिकाणी? एकूण समसंख्या किती झाल्या या ठिकाणी? तर 25 झाल्या, बरोबर आहे। गुणिले काय करणार आहे? त्याच्या पुढची संख्या किंवा 25 अधिक 1 केले, तर या ठिकाणी आपल्याला 26 मिळणार आहे। आता या दोघांचा गुणाकार केला तर या ठिकाणी बघा, 25 सख्खं 150, 15, 25 दोन्ही 50, दोघांची बेरीज केली 5 आणि 6 म्हणजे 650। हे काय असणार आहे? त्या सर्व समसंख्यांची बेरीज असणार आहे। ठीक आहे। हा होता आपला नमुना 2। जाऊया आता नमुना 3 कडे। नमुना 3 काय गणित दिलेलं आहे बघा, तर 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। ठीक आहे। आता अशा वेळेला एक सूत्र आहे। सूत्र काय आहे? तर एकूण संख्या कंसात n अधिक 1 भागिले 2, म्हणजे जसं आपण काय केलं होतं, तर समसंख्यांसाठी केलं होतं तेच करायचं आहे, फक्त आपल्याला काय करायचंय? भागिले 2 करायचंय। आता एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? तर 1 ते 100 मध्ये 100च नैसर्गिक संख्या आहेत, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? 100 गुणिले 100 अधिक 1 म्हणजे किती झाले? 101
भागिले 2. आता या ठिकाणी भाग घालवा. बेपंचे 10, बेशून्य 0. ठीक आहे. 5 ने गुणलं तर इथं बघा 5 एके 5, 5 शून्य 0, 5 एके 5 आणि 50 चा 1 0 म्हणजे 5050 ही काय असणार आहे, त्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज असणार आहे. ठीक आहे. हा होता आपला नमुना 3. जाऊया आता पुढच्या गणिताकडे. आता इथून पुढची गणित खूप वेगळी आहेत, थोडीशी टफ आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. चौथा नमुना बघतोय. यामध्ये बघा 2 पद्धतीने गणित तुम्हाला सोडवू शकता, कारण मगाशी ज्या 2 ट्रिक्स वापरल्या त्या पद्धतीने जर सोडवला तर किती वेळ लागतो आणि डायरेक्ट गणित सोडवलं तर किती वेळ लागतो हे बघूया. आता या ठिकाणी बघा, जर समजा 11 ते 70 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यातील फरक किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता समसंख्यांचं उदाहरण सोडवताना आपण काय बघितलं तर या ठिकाणी बघा 11 ते 70 म्हणजे एकूण संख्या किती झाल्या आपल्या तर 60 संख्या. ठीक आहे. त्यातल्या 30 या काय असणार आहेत आपल्या तर समसंख्या असणार आहेत आणि 30 या विषम संख्या असणार आहेत. बरोबर आहे. आता बघा समसंख्यांची बेरीज किती असणार आहे या ठिकाणी तर एकूण. आता जो सूत्र बघितलं ते सूत्र काय आहे, n गुणिले n अधिक 1 म्हणजे 30 संख्या आहेत गुणिले 31, कारण 30 अधिक 1 31 होतं. बरोबर आहे. इथे बघा 3 एके 3, 3 त्रिक 9 आणि इथला 1 0 म्हणजे 930 झाले. ठीक आहे. विषम संख्यांची बेरीज ही किती असणार आहे तर या ठिकाणी सूत्र काय असतं तर 30 चा वर्ग झाला. आता 30 चा वर्ग किती असतो तर 90 असतो. बरोबर आहे. हे सुद्धा सूत्र आहे. बरोबर. म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि 0 म्हणजेच किती झाले 900 झाले. बरोबर. आता या दोघांच्यातला फरक विचारलाय म्हणजे या दोघांची वजाबाकी केली तर 0 इथे आले 3, 9 9 गेले 0 राहिले. बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती असणार आहे आपलं 30 हे उत्तर असणार आहे. आणि एक बेसिक गोष्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा आता एकूण संख्या किती आहेत आपल्या 30 आहेत. बरोबर आहे. सम 30 आणि विषम सुद्धा 30 संख्या आहेत. बरोबर आहे. आता सलग येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत आपल्या, जर आता 11 आणि 12 घेतले तर 12 वजा 11 केले तर यातला फरक किती आला आपला 1 आला. बरोबर आहे. अशा किती संख्या आहेत एकूण 30 संख्या आहेत. म्हणजेच उत्तर हे किती असणार आहे आपलं तर 30 हे उत्तर असणार आहे, कारण प्रत्येक संख्येतला फरक हा 1 1 1 केला आणि प्रत्येकाची जर बेरीज केली तर उत्तर किती मिळणार आपल्याला 30 हे उत्तर मिळणार आहे. ही आहे आपली ट्रिक आणि हे आहे आपलं सूत्रानं सोडवलेलं गणित. असेच आपण 2-2 पद्धतीने सुद्धा गणित सोडवून देणार आहे. त्यामुळे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि मेन गोष्ट सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. आणि ही गणित फक्त बघू नका तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा लिहून काढा, जेणेकरून तुमच्या नोट सुद्धा तयार होतील. आता पुढचा नमुना काय आहे बघा, तर या ठिकाणी x ही एक समसंख्या आहे तर x नंतर क्रमाने येणारी 13वी विषम संख्या कोणती असं विचारलेलं आहे. आता त्यासाठी एक सूत्र आहे, ते सूत्र लक्षात ठेवा. म्हणजेच पहिल्यांदा काय करायचं आपल्याला तर दिलेली संख्या या गोष्टी तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला परत जेव्हा तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला समजायला सोपे जाईल. नसेल तर आपले व्हिडिओ आहेतच. ठीक आहे. अधिक करायचंय पुढची क्रमानंतर, म्हणजेच बघा x नंतर येणारी क्रमाने. बरोबर आहे. म्हणजेच कुठली असणार आहे या ठिकाणी क्रमाने येणारी समसंख्या. आता इथं दिलेली समसंख्या आहे, त्याच्यानंतर येणारी क्रमाने येणारी समसंख्या म्हणजे काय असतो आपली 2 n लिहितो. बरोबर आहे. पण त्याच्या आधीची विषम संख्या विचारलेली आहे म्हणजे -1 बरोबर येणारी संख्या. ठीक आहे. आता जर यात किमती टाकल्या, दिलेली संख्या काय आपल्याला x दिलेली आहे म्हणून इथे x घेतले. या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या ही संख्या देऊ शकतात, 15 20 25 28 29 कोणतीही संख्या या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतात. त्यावेळेला x ऐवजी ती संख्या त्या ठिकाणी टाकायची आहे. अधिक 2n n म्हणजेच काय तर किती संख्येनंतर बघा सांगितलेले आहे तर 13व्या संख्येनंतर सांगितलेले. बरोबर आहे. म्हणजे n ची किंमत ही किती असणार आहे आपली 13 असणार आहे. म्हणजे 2 गुणिले 13 झाले आणि -1. आता इथं बेरजेचं चिन्ह होतं त्यामुळे आतली चिन्ह बदलणार आहेत का नाही बदलणार. म्हणजेच या ठिकाणी जर सोडवलं तर बघा हा x तसाच राहिला. अधिक 13 दोन्ही किती झाले 26 झाले आणि 26 - 1 म्हणजे उत्तर काय असणार आहे x अधिक 25 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे.
त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी तर नमुना 6चा प्रश्न आहे आणि त्याच्यात काय विचारलेलं आहे, यम पूर्वीची विचारलेलं आहे. इथं काय विचारलं होतं आपल्याला, एक्स नंतर क्रमांकात येणारी संख्या विचारली होती. इथं आपल्याला यम पूर्वीची 8वी समसंख्या काढायची आहे. गणित काय बघा, यम ही एक विषम संख्या आहे तर यम पूर्वीची 8वी समसंख्या कोणती. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सूत्र तर हेच येणार आहे, म्हणजे दिलेली संख्या काय आपली यम आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला सांगितलेले आहे पूर्वीची, इथं होतं नंतरची म्हणून इथं बेरजेचं घेतलं. पूर्वीची म्हणजे आधीची संख्या काढायची म्हणून इथलं चिन्ह वजा झालं, कंसामध्ये 2n वजा 1 तसंच राहणार आहे. ठीक आहे, कारण विषम संख्या असेल तरी गुणिले 2 करतो म्हणजे कितवी संख्या आहे त्याला, किंवा समसंख्या असेल तरी सुद्धा आपण काय करतो, कितवी संख्या आहे त्याला गुणिले करतो. बरोबर आहे, म्हणजेच काय आलं बघा इथं, यम वजा 2 गुणिले n ची संख्या किती दिलेली आहे 8वी म्हणून गुणिले 8. आता हे वजा वजा काय होतं तर अधिक होतं कारण कंस सोडून घेतला. ठीक आहे, आता इथं काय झाले बघा, हे यम तसेच राहिले, वजा 4 8 दोन्ही 16 अधिक 1 म्हणजे यम वजा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे उत्तर किती आले इथं 15 आले, वजा 15 म्हणजे यम वजा 15 ही काय असणार आहे, ती समसंख्या असणार आहे. पुढचा जो नमुना आहे त्यातलं गणित काय दिलेलं आहे बघा आपल्याला, तर दोन क्रमगत समसंख्याची बेरीज यम आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती. आता अशा वेळेला एक सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचंय, तर या ठिकाणी यम भागिले 2 वजा 1 म्हणजे याच्यामुळे आपल्याला काय मिळाली, तर त्या दोघांच्यातली काय असणार आहे लहान संख्या यम भागिले 2 वजा 1 असणार आहे. आणि जर तुम्हाला मोठी संख्या काढायला सांगितली तर त्याऐवजी तुम्ही काय करणार आहे, यम भागिले 2 अधिक 1 करणार आहे म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, मोठी संख्या मिळणार आहे. आता यमच्या ऐवजी तुम्हाला अंक दिले जातील तर तो अंक तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि जे काही उत्तर येईल ते तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे. हा नियम तुम्हाला काय आहे तर विषम संख्यांसाठी सुद्धा लागू होणार आहे. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या नमुन्याकडे म्हणजेच पुढच्या उदाहरणात. गुंतागुंतीचा प्रश्न आहे बघा हा, तर x वजा 7 ही काय आहे 17 ने निशेष भाग जाणारी एक विषम संख्या आहे. ठीक आहे, तर x वजा 7 पुढील 17 ने निशेष भाग जाणारी दुसरी समसंख्या कोणती. आता या ठिकाणी बघा पहिली जर समसंख्या काढली आपण तर काय असणार आहे, तर x वजा 7 तर आहेच बरोबर आहे. तर आता याला 17 ने निशेष भाग जाणारी काय करायचे समसंख्या काढायचे, म्हणजे अधिक काय केले आपण 17 केले तर इथे बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे x अधिक 10 ही काय आली आपली पहिली समसंख्या आली. ठीक आहे, आता त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यानंतर येणारी लगेच दुसरी समसंख्या काय असणार आहे बघा, तर x अधिक 10 ही काय आहे सम आहे. त्याच्यानंतर येणारी दुसरी समसंख्या म्हणजे आपण काय करतो अधिक 2 करतो. बरोबर आहे, पण अधिक 2 केलं तर 17 ने निशेष भाग जाणार आहे का त्याला, तर नाही जाणार. म्हणून आपण या ठिकाणी गुणिले 17 केले तर इथं बघा x अधिक 10 अधिक 17 दोन्ही किती झाले तर 34 झाले. म्हणजेच काय झाले तर x अधिक ह्या दोघांची बेरीज केली 4 आणि हे 44 म्हणजे x अधिक 44 ही काय असणार आहे 17 ने भाग जाणारी दुसरी निशेष संख्या असणार आहे. ठीक आहे, हा होता आपला नमुना 8. जाऊया आता पुढच्या गणिताकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ती कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा टॉपिक कोणता घ्यायचा तेही नक्की कमेंट करा. आता केवल मूल्य म्हणजे काय हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, त्याच्यावरती आधारित हे गणित आहे. आता बघा हे 225 केवल मूल्यात आहे तर ते ज्यावेळेला आपण बाहेर काढू ते काय असणार आहे धनच असणार आहे. अधिक चिन्ह हे इथलं तसंच राहणार आहे. आता वजा 45 आहे ते केवल मूल्यात आहे, केवल मूल्यातून बाहेर काढू त्यावेळेला ते काय असणार आहे धन 45 असणार आहे. आणि इथं बघा हे बाहेरचे वजा चिन्ह असल्यामुळे इथं वजा तसेच राहिले आणि केवल मूल्यात वजा 18 होते ते बाहेर काढल्यानंतर किती झाले अधिक 18 या ठिकाणी राहिलेलं आहे. आता जर बेरीज केली तर बघा 5 आणि 5 10 हातच्याला 1 आले, 4 आणि 2 6 आणि 1 7 झाले आणि हे 270 भागिले 18 इथं वजा चिन्ह येणार आहे. बरोबर आहे, आता इथे बघा 18 1 18 9 राहिले, 18 पंचे किती होतात तर 90 होतात. म्हणजे उत्तर काय असणार आहे तर वजा 15 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं ते प्रत्येक गणित आणि त्याच्याशी रिलेटेड असणारी सूत्र किंवा ट्रिक्स म्हणा ते तुम्ही
तुम्ही नोटबुक मध्ये नोट करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना त्याचा उपयोग होईल. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय आहे, बघा क्रमशः 1 ते 8 संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. अशा वेळेला एक सूत्र आहे. सूत्र काय असतं बघा, n गुणिले n अधिक 1 कंसात 2n अधिक 1 भागिले 6. हे सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरायचंय. आता n म्हणजेच काय, तर एकूण संख्या किती आहेत 1 ते 8 मध्ये, तर 8 संख्या आहेत. म्हणून इथं आले 8 कंसात 8 आणि 1 9 झाले. बरोबर आहे. इथं बघा 8 दोन्ही 16, 16 अधिक 1 किती झाले, तर 17 भागिले 6. भाग जातो का, तर इथं गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे डायरेक्ट गुणाकार करू शकता किंवा भागाकार करूनही घालवू शकता. इथं बघा 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, बेके बे, बेचोक 8, चारे त्रिकम किती झाले 12, 12 गुणिले 17, 12 गुणिले 17 केले तर उत्तर किती येणार आहे, 17 दोन्ही 34, 3 आले, 17 एके 17 आणि 3 20 म्हणजे 204 हे काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मगाशी वर्गांची बेरीज केली होती. आता या ठिकाणी काय सांगितलेले आहे, तर क्रमशः 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती. अशा वेळेला काय करणार आहे, तर पायाच्या संख्या काय आहेत तुमच्या 1 ते 10 आहेत. जर त्रिकोणी संख्येचं जर सूत्र वापरलं तर या ठिकाणी बघा 10 गुणिले 11 भागिले 2 केलं तर 2 पंचे 10 म्हणजे 11 पाची किती झाले 55 झाले. आणि अशा वेळेला काय करायचं आपल्याला, तर या 55चा वर्ग करायचा म्हणजे पायांच्या संख्यांची बेरीज करून त्याचा वर्ग केला की तुम्हाला काय मिळणार आहे, तर 1 ते 10 पर्यंतच्या घनांची बेरीज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे इथे बघा 5 5 25 झाले आणि 5 सख्ख किती झाले 30, तर 3025 ही काय असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतील त्याची लिंक तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. धन्यवाद.